नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर आपल्या हक्काचे नरेंद्र मोदी यांनी जे काही आपले पीएम किसान सन्मान निधी यांचा 23व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही पैसे ते पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झाली. आता उद्या परवा उद्या देखील येऊ शकतं, कारण की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत. उद्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात. उद्या परवा असे 3-4 दिवस हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात. त्यामुळे घाबरायची काही गरज नाहीये, कारण की बहुतेकांना असं वाटतं की आम्हाला आलेली मग येणार कधी, पुढचे कधी, असे प्रश्न शेतकऱ्यांना हे पडत असतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही. जवळपास 9.44 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 18,880 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,880 करोड 18,880 करोड एवढे जे काही पैसे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. राहिला विषय पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र असतात, म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी, त्या शेतकऱ्यांना नमोचा पुढचा हप्ता कधी येणार. आता पीएमचे तर आले, नमोचे कधी येणार, पण नमोचे यायला थोडासा वेळ जाणार आहे. पण याच्यानंतरच ते पैसे देखील येत असतात. जर विचार केला आपण तर मागचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, ज्या पद्धतीने पैसे आले आहेत, म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या गॅपमध्ये हे पैसे येतात. पण अद्याप देखील नमोचा कुठलाही अपडेट आलेला नाहीये. नमोचा हप्ता, त्यासाठी असणारा GR, याच्याबद्दल काही अजून आलेला नाहीये. म्हणून याच्याबद्दल नवीन अपडेट जर आला तो तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला जर पीएमचे पैसे आले नसेल मित्रांनो, त्यांची जी काही हेल्पलाईन नंबर असते त्या हेल्पलाईन नंबरवर जाऊन किंवा आपले जे काही बेनिफिशियल स्टेटस आहे, बेनिफिशियल स्टेटस चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथे कळेल यांनी पात्र केले की अपात्र केले. धन्यवाद.